साताऱ्यामध्ये कर्मचारी आणि शिक्षकांनी राज्यभरात धरणे सत्याग्रह आंदोलन केलेलं आहे। तर प्रलंबित मागण्यांकडे शासनाचं लक्ष वेधण्यासाठी आंदोलन करण्यात आलं। कर्मचारी आणि शिक्षक संघटना एकत्र येत घोषणाबाजी करण्यात आली। तर अद्यापपर्यंत ठोस निर्णय न झाल्यानं कर्मचाऱ्यांमध्ये तीव्र नाराजी आहे। राज्य सरकारनं तात्काळ सकारात्मक निर्णय घ्यावा, अन्यथा बेमुदत संपाचा इशारा देण्यात आलेला आहे। धुळ्यातील शिरपूरमध्ये रिक्षा आणि ट्रॅक्टरची धडक झाली। दुर्घटनेमध्ये 4 ते 5 प्रवासी गंभीर जखमी झाले। संपूर्ण घटना ही सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाली। अपघातामध्ये रिक्षांचं मोठं नुकसान झालेलं आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।